होत आणखीन एक राजकीय कारण लोकसभा निवडणुका संपल्यानंतर लगेचच महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या 4 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे। या निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे आणि 26 जूनला यासाठी मतदान होत आहे। विधान परिषदेच्या या निवडणुकीमध्ये उमेदवारीवरून शिवसेना ठाकरे पक्ष आणि काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडली आहे। ठाकरेंच्या पक्षाने कोणतीही चर्चा न करता परस्पर 4ही जागांवर उमेदवार घोषित केले आणि त्यामुळे काँग्रेसने आता नाराजी व्यक्त केली आहे। त्यामुळे विधान परिषदेच्या जागेवरून मवियात आघाडी बिघाडी आहे असा प्रश्न यामुळे उपस्थित झालाय। आम्ही बसून समजा निर्णय केला असता तर 4ही जागा आपल्याला सहजतेने जिंकता येतात। अजूनही काही वेळ गेलेला नाही। उद्या विड्रॉलची आखरी तारीख आहे। आम्ही मुंबईमध्ये आम्ही कुठलाही अर्ज भरला नाहीये। काही लोकांनी अपक्ष भरला ते तर काही आमचं तिकीट आम्ही त्यांना दिलेलं नाहीये। ते विड्रॉल करतील वेळ आलं तर। पण ह्या सगळ्या गोष्टी बसून व्हाव्यात, महाविकास आघाडी म्हणून व्हाव्यात अशी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे। शिवसेनेनं या 4ही मतदारसंघात नोंदणी मोठ्या प्रमाणावर केलेली आहे। शिवसेनेची एक संघटनात्मक ताकद आहे। मागच्या सुद्धा शिवसेना लढलेली होती आणि म्हणून 4ही ठिकाणी शिवसेनेने उमेदवार उभे केलेले आहेत। परंतु या संदर्भात निश्चित बोलणी होऊ शकते। सामंजस्याने हा सगळा विषय मार्गी लागू शकतो असं मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो।